तुला शिकवीन चांगलाच धडा या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत. अधिपती अक्षराला समजवण्याचा प्रयत्न करत असतो की तुम्ही प्लीज या खऱ्या खोट्याच्या खेळात अडकू नका, फक्त आराम करा आणि लवकरात लवकर घरी चाला, कारण मला तुमची ही अशी अवस्था बघवत नाहीये. मात्र अक्षरा तिच्या मतावर ठाम असते. ती म्हणत असते की अधिपती हे काय बोलताय तुम्ही, तुम्हाला कळतंय का, ज्या बाई आपल्या घरात चारुलता म्हणून आल्या आहेत त्या दुसऱ्या तिसऱ्या कोणीही नसून भुवनेश्वरी मॅडम आहेत आणि ही आपली फसवणूक नाहीये का. तर अधिपती म्हणत असतो की ही कशी काय फसवणूक असू शकते मास्तरीनबाई, आणि ते ऐकून अक्षराला धक्काच बसतो. ती म्हणते की अधिपती तुम्हाला खरंच ही फसवणूक आहे असं वाटत नाही का. जर त्या खरंच भुवनेश्वरी मॅडम असतील ना तर आपल्या सगळ्यांनाच खूप मोठा धोका आहे. मात्र अधिपती तिचं काही मान्य करायला तयार नसतो. उलट तो म्हणत असतो की मला ना फक्त तुम्हाला लवकरात लवकर घरी घेऊन जायचं आहे, कारण मला तुमचीही अशी अवस्था बघवत नाहीये. ते डॉक्टर सतत तुम्हाला गोळ्या औषधं देत असतात आणि या सगळ्याने ना अजून काहीतरी होईल तुम्हाला. त्यामुळे ना तुम्ही प्लीज आता या सगळ्या गोष्टींचा विचार करणं बंद करा, आराम करा, मी तुम्हाला ना उद्याच घरी घेऊन जाईल. मात्र ते ऐकून अक्षरा अजूनच चिडते आणि मग त्यानंतर ते अधिपतीला म्हणते की मला तुम्ही फक्त इतकंच सांगा आणि प्लीज खरं खरं सांगा. त्यावर अधिपती म्हणतो की काय. तर अक्षरा त्याला विचारते की तुम्हाला सुद्धा वाटतंय ना की ज्या बाई घरी आल्या आहेत त्या भुवनेश्वरी मॅडमच आहेत, प्लीज खरं उत्तर द्या मला. मात्र त्यावेळी अधिपती गप्प बसतो. तर दुसरीकडे चारुलता तिच्या लग्नाचे सगळे दागिने आणि साड्या बघत असते आणि तिला सतत चारुहास सरांनी जेव्हा तिला कुंकू लावलेलं असतं तेव्हाचा क्षण आठवत असतो. ती खूप आनंदात असते, पण तितक्यात चंची त्या ठिकाणी येते आणि ती चेहरा पाडते. त्यामुळे चारुलता तिला विचारते की तुला काय झालं चेहरा पाडायला. तर चंची म्हणत असते की आता उद्या तुमचं लग्न होईल, मात्र त्याचसोबत तुमची ती सूनसुद्धा या घरात येईल आणि आता तर ती ठार वेडी झाली आहे. जर ती या घरात परत आली तर या घराला सुद्धा वेड्यांचं इस्पितळ बनवेल. आणि ते ऐकून चारुलता म्हणते की अगं हे काय बोलतेस तू, तुला कळतंय का. तर चंचला म्हणत असते की मला चांगलंच कळतंय, जर ती बाई परत या घरात आली ना तर ती तुम्हाला सुखाने जगू देणार नाही. आधीच कितीतरी वर्षांनी तुमच्या वाट्याला हे सुख आलं आहे, पण त्या अक्षरामुळे ते टिकेल असं मला वाटत नाही. आणि मग ती तेथून निघून जाते. तर चारुलता विचारात पडते. दुसरीकडे अक्षरा पुन्हा अधिपतीला विचारत असते की सांगा ना अधिपती, तुम्हाला सुद्धा असंच वाटतंय ना की त्या भुवनेश्वरी मॅडमच आहेत. मात्र अधिपती या प्रश्नाचं उत्तर स्पष्टपणे देणं टाळतो. तो म्हणत असतो की मास्तरीनबाई मला काय वाटतं ते महत्त्वाचं नाही आहे, मला फक्त ना तुमची काळजी आहे. मात्र अक्षरा म्हणत असते की अधिपती प्लीज तुम्ही खोटं बोलू नका, मला खरं खरं सांगा. मात्र अधिपती तरीही काही बोलत नाही. त्याचं फक्त एकच सुरू असतं की मास्तरीनबाई तुम्ही या सगळ्याकडे नका लक्ष देऊ, आपल्याला ना खूप कामं करायची आहेत, तुम्हाला तुमच्या शाळेची कामं आहेत, मला फॅक्टरीची कामं आहेत, आपल्याला आपला संसार उभा करायचा आहे, त्यामुळे तुम्ही हे सगळं ना डोक्यातून काढून टाका. मात्र ते ऐकून अक्षराची तर अजूनच चिडचिड होते. ती अधिपतीला जीव तोडून समजावण्याचा प्रयत्न करत असते, पण तो काही ऐकायला तयार नसतो. आणि त्याचवेळी त्याला ओंकारचा कॉल येतो आणि त्याला तेथून जावं लागतं. त्याआधी तो अक्षराला म्हणत असतो की मास्तरीनबाई मी उद्या तुम्हाला रात्री घरी घेऊन जाईल, पण तोपर्यंत तुम्ही आराम करा, कोणतेही वेडेवाकडे विचार करू नका, काळजी घ्या. मात्र अक्षरा त्याचा हात पकडत म्हणते की अधिपती मला फक्त इतकंच सांगा की जर मी माझं म्हणणं खरं आहे हे सिद्ध केलं तर तुम्ही माझी साथ द्याल ना. आणि मग ती अधिपतीचा हात तिच्या गालावर ठेवते आणि रडतच म्हणते की प्लीज अधिपती मला साथ द्या, जर तुम्ही माझ्यासोबत असाल ना तर मी जग जिंकेल. तर दुसरीकडे चारुलता खूपच आनंदात असते. तिला सतत चारुहास सरांनी जेव्हा तिच्यासोबत सप्तपदी घेतली होती तेव्हाचा क्षण आठवत असतो. आणि मग त्यानंतर ती मंगळसूत्र हातात घेत म्हणते एकदा का उद्या हे मंगळसूत्र यांनी माझ्या गळ्यात घातलं की माझं लग्न झालं. आणि मग त्यानंतर ती आरशापुढे जाते आणि ते मंगळसूत्र गळ्यात घालून बघते सुद्धा. आणि मग त्यानंतर ती हसतच स्वतःशी म्हणू लागते की हा संसार माझा होता आणि माझाच राहील, हे घरही माझंच होतं आणि माझंच राहील, अधिपतीसुद्धा माझाच मुलगा होता आणि तो यापुढे सुद्धा माझाच मुलगा राहील, बदलेल ती फक्त एकच गोष्ट.
तर दुसरीकडे अधिपती अक्षराला म्हणत असतो की मास्तरीणबाई, जर प्रश्न आपल्या संसाराचा असताना तर मी तुमच्या मागे ठामपणे उभा राहिलो असतो. एक गोष्ट नक्की आहे की मी तुमची साथ कधीही सोडणार नाही. मात्र या सगळ्यात ना मी खरंच तुम्हाला काही मदत करू शकत नाही. मला काही फरक पडत नाही आहे, त्यांना जे करायचं आहे ना ते करू द्या. मात्र अक्षरा म्हणत असते की अधिपती असं कसं, हा सुद्धा आपल्या संसाराचाच प्रश्न आहे ना, ते दोघेजण सुद्धा आपल्याच घरातले आहेत ना. मात्र अधिपती म्हणत असतो की हो मास्तरीणबाई, हा आपल्या घरातला प्रश्न आहे, म्हणूनच मला असं वाटतं की तो तुम्ही चव्हाट्यावर आणू नये. कशाला खरं खोटं सिद्ध करायचं आहे तुम्हाला? जे सुरू आहे ना ते तसंच सुरू राहू द्या. तुम्ही प्लीज या सगळ्यामध्ये पडू नका. आणि मग त्यानंतर तो तेथून जाण्यासाठी निघतो, पण तितक्यात चंची त्या ठिकाणी येते आणि ती अक्षराला बघून तर मोठमोठ्याने ओरडायला सुरुवात करते. ती म्हणत असते की अगं अक्षरा, कशी अवस्था झाली आहे तुझी, बघ ते डोळे किती खोल गेले आहेत, डोळ्यांखाली काळी वर्तुळं आली आहेत, कशाला तू एवढा स्ट्रेस घेते ग. आणि चंचीचं ते बोलणं ऐकून अधिपती खूप चिडतो आणि तिला विचारतो की ते कशासाठी आली आहेस तू, आणि मुळात तुला आतमध्ये कोणी सोडलं. तर चंची म्हणत असते की मी इथे अक्षराला भेटण्यासाठी आली आहे, मला तिची खूप काळजी वाटत होती म्हणून आली आहे. मात्र अधिपती म्हणतो की त्यांची काळजी करायची काही गरज नाही आहे, तू चल घरी. मात्र चंची काही ऐकायला तयार नसते आणि त्यावेळी अक्षरासुद्धा विचार करते की ही अनायसे इथे आलीच आहे, तर घरात काय सुरू आहे याची खबर मी हिच्याकडून काढते. आणि मग तीच अधिपतीला म्हणते की तिला 5 मिनिटं थांबू द्या, त्यानंतर ती जाईल घरी. तर अधिपती म्हणत असतो की ठीक आहे, पण फक्त 5 मिनिटं. आणि मग तो तेथून निघून जातो. तर इकडे चंची अक्षराजवळ येत हसतच म्हणते की काय अक्षरा, झाला ना तुझ्या पण डोक्यावर परिणाम. आणि तिचं असं बोलणं ऐकून अक्षरा तर आश्चर्यानेच तिच्याकडे बघू लागते. दुसरीकडे आजी खूप दमलेल्या असतात, त्यामुळे त्या त्यांच्या खोलीत जातात. तितक्यात चारुलतासुद्धा त्या ठिकाणी येते. ती म्हणत असते की काय झालं आई. तर आजी म्हणू लागतात की काही नाही, दमले आहे म्हणून आतमध्ये आले. आणि मग त्यावेळी चारू म्हणते की तुम्ही काही काळजी करू नका, आता फक्त उद्याचा दिवस, फक्त उद्याच्या दिवशी माझी साथ द्या, म्हणजे सगळं काही ठीक होईल. आणि त्यावर आजीसुद्धा आनंदाने हो म्हणतात. तर चारुलता त्यांना थँक्यू म्हणते. तर आजीसुद्धा थँक्यू म्हणतात. तर ती हसतच म्हणते की जर कोणी आपल्याला थँक्यू म्हटलं ना तर आपण वेलकम म्हणायचं असतं. आणि त्यावर आजी हसतच म्हणतात की अगं मी शाळा शिकले नाही ना, त्यामुळे मला काही इंग्रजी येत नाही. तर चारुलता म्हणते की इंग्रजी बोलायला शाळा शिकण्याची गरज लागत नाही, तर फक्त अक्कल असावी लागते. आणि ते ऐकून आजींना धक्काच बसतो. त्या एकटक चारुलताकडे बघू लागतात. तर ती काय झाले असं विचारते. तर आजी म्हणत असतात की माझी भुवीसुद्धा अगदी असंच बोलायची. तर चारुलता हसतच म्हणते की मग त्यात काय चुकीचं आहे, आणि ती तेथून निघून जाते. दुसरीकडे अक्षरा चंचलासोबत बोलत असते. ती म्हणत असते की नेमकं काय म्हणायचं आहे ग तुला. तर चंची म्हणत असते की अक्षरा, मला तुला फक्त एवढंच सांगायचं आहे की हे जे काही सुरू आहे ना ते खूप डेंजरस आहे. मला तर ना तुझी काळजी वाटत होती म्हणून मी तुला इथे भेटायला आली. आणि मग त्यानंतर ती चारुलता आणि चारुहासबद्दल वाटेल ते बोलायला सुरुवात करते. ती म्हणत असते की अगं अक्षरा, तू इकडे ॲडमिट आहे, पण त्या दोघांना ना तुझं काही घेणं देणं नाही आहे. त्यांना तर म्हातारचळ लागलाय, काय ते लाजत असतात, मुरडत असतात. आणि ती चारूबाई तर काय काय करत असते तिचं तिलाच माहिती. आज तर काय त्या दोघांनी एकमेकांना लाडू भरवले. आणि तो म्हातारासुद्धा ना जशी ती चारूबाई सांगेल तसाच वागत असतो, नंदीबाईला सारखी मान डोलावत असतो. आणि चंचलाचं असं बोलणं ऐकून अक्षरा तर खूपच चिडते आणि मोठ्याने तिच्यावर ओरडत म्हणते, तुला लाज वाटत नाही का त्यांच्याबद्दल असं बोलायला? ते काय तुझ्या वयाच्या आहेत का अरे तुरे करायला? मात्र चंचला म्हणत असते की अगं अक्षरा, मी ते तुझ्या काळजीपोटी आले ना, मग तू मला काय ओरडते? आणि मी जे काही सांगते ना ते अगदी खरं आहे. पण अक्षरा तिचं काही ऐकून घेत नाही आणि तिच्या हाताला धरूनच तिला बाहेर काढू लागते. पण चंची तिला थांबवत म्हणते की मी इथे जे काम करायला आले ते तर करू दे. आणि मग ती अक्षराला हिरवा चुडा देते. मात्र अक्षरा तो चुडा काही घेत नाही आणि तिला म्हणते की तू प्लीज इथून निघून जा. पण चंची म्हणत असते की अक्षरा, मला ना तुझी काळजी वाटते म्हणून मी इथे आली. आपल्यामध्ये याआधी जे काही झालं ना ते तू विसरून जा. पण मला तुला एक गोष्ट सांगायची आहे की तू जो काही विचार करतेस, तुझ्या डोक्यात जे काही सुरू आहे ना ते अगदी बरोबर आहे. तर अक्षरा तिला विचारते म्हणजे नक्की काय म्हणायचं आहे तुला? आणि त्यावर चंची स्पष्टपणेच तिला सांगते की तुला असं वाटतंय ना की आपल्या घरात आलेली ती बाई चारुलताबाई नाही आहे. तर ते अगदी खरं आहे, कारण ती माझी मावशी आहे. दुसरीकडे अधिपती फॅक्टरीमध्ये असतो.
ओंकार काही महत्त्वाच्या डॉक्युमेंट्सवर त्याच्याकडून सह्या घेतो. तर अधिपती त्याला सांगतो की उद्या मी त्या लग्नाच्या गडबडीत असणार आहे आणि संध्याकाळी मला मास्तरीणबाईंना आणायला सुद्धा हॉस्पिटलमध्ये जायचे, त्यामुळे फॅक्टरीकडे तू लक्ष दे. आणि त्यावर तो सुद्धा हो म्हणतो. तर दुसरीकडे चंचीचं बोलणं ऐकून अक्षराला धक्का बसतो. ती म्हणते की अगं हे काय बोलतेस तू? तुला कसं माहिती की त्या भुवनेश्वरी मॅडमच आहेत? तुझ्याकडे काही पुरावा आहे का? कसं कळलं तुला हे सगळं? तर चंची म्हणत असते की मी तुला जास्त काही सांगू शकत नाही, फक्त एक गोष्ट सांगू शकते आणि ती म्हणजे की ती बाई मावशीचं आहे आणि आता एकदा का तिचं त्या मोठ्या मालकांबरोबर लग्न झालं की ती कायदेशीररित्या त्यांची बायको बनेल आणि अधिपतींची ऑफिशियली आईसुद्धा, आणि मग ती या घरची मालकीन बनेल आणि आपल्या सगळ्यांच्या डोक्यावर मिऱ्या वाटेल. त्यामुळे जर तुला तिचं पितळ उघडं पाडता आलं ना तर लवकरात लवकर पाड, नाहीतर ती तुला मेंटल हॉस्पिटलमध्ये भरती करेल हे मात्र नक्की. आणि मग ती तेथून निघून जाते. त्यानंतर अक्षरा याच सगळ्या गोष्टींचा विचार करत असते. तितक्यात ती नीरजा नावाची नर्स तिच्यासाठी गोळ्या घेऊन येते. अक्षरा त्या गोळ्या लपवून ठेवते आणि तिच्या पुढे मात्र गोळ्या घेण्याची ॲक्टिंगही करते. आणि मग ती विचार करत असते की माझ्याकडे फक्त उद्याचाच दिवस आहे. जर उद्या तो बजरंग इथे आला तर मला नक्कीच भुवनेश्वरी मॅडमच्या विरोधात एक पुरावा मिळेल. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेटसाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा.